हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर, लेक्चर नंबर 6, स्टँडर्ड 11. आणि आज जो टॉपिक आपण शिकणार आहोत तो टॉपिक आहे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. गॅसेसच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे दॅट इज अबाउट मास. मास ऑफ अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. सिंगल गॅस मॉलिक्यूलचं जे मास आहे हे अतिशय कमी असतं, हे निग्लिजिबल असतं. इट इज अबाउट 10⁻⁻27 किलोग्रॅम. इतकं कमी ते असतं. 10⁻⁻27 किलोग्रॅम एवढं कमी मास हे सिंगल गॅस मॉलिक्यूलचं असतं, म्हणजेच ते जवळपास निग्लिजिबल असतं. मास ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. 1 मोल ऑफ अ गॅस मॉलिक्यूलचं मास म्हणजे किती गॅस मॉलिक्यूलचं मास? तर इट इज द मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल. समजा आपल्याला कोणी म्हटलं की 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूलचं मास तुम्ही सांगा, म्हणजेच आपण किती मॉलिक्यूलचं मास सांगायचं आहे? तर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्सचं मास त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, विच इज इक्वल्स टू द मोलार मास ऑफ अ गॅस. विच इज इक्वल्स टू द मोलार मास ऑफ अ गॅस. फॉर एक्झाम्पल, मिथेन गॅस या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेऊ. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4. आता कार्बनचं मास आहे 12, एका हायड्रोजनचं 1, एकूण हायड्रोजन 4 आहे इथे, म्हणजेच 12 प्लस 4 इज इक्वल टू 16. तर 16 ग्रॅम इट इज अ मोलार मास. इट इज अ मोलार मास ऑफ मिथेन. मोलार मास ऑफ मिथेन. अँड दॅट विल बी द मोलार मास ऑफ 1 मोल ऑफ मिथेन मॉलिक्यूल. 16 ग्रॅम जे आहे हे 16 ग्रॅम आहे मास ऑफ 1 मोल ऑफ अ मिथेन गॅस. मास ऑफ 1 मोल ऑफ अ मिथेन गॅस. तर मिथेन गॅसचं जर का आपण त्या ठिकाणी 1 मोल ऑफ मिथेन गॅसचं जर का मास आपल्याला विचारलं तर ते असतं मोलार मास इन ग्रॅम, म्हणजे 16 ग्रॅम ऑफ मिथेन. आणि या 16 ग्रॅम ऑफ मिथेन मध्ये किती गॅस मॉलिक्यूल असतात? तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्यूल्स त्यामध्ये असतात असं दिसून आलेलं आहे. काय बोलतोय पुन्हा बघा. मास ऑफ 1 मोल गॅस मॉलिक्यूल, that is the mass of 6.022 into 10⁻23 gas molecule. That is nothing but the molar mass in gram. मग आपण एक्झाम्पल खातर मिथेन घेतला. मिथेनचं मोलार मास 16 ग्रॅम आहे. मग 16 ग्रॅम मोलार मास आहे, याचाच अर्थ मास ऑफ 1 मोल मिथेन इज इक्वल टू मोलार मास ऑफ मिथेन इज इक्वल टू 16 ग्रॅम. आणि या 16 ग्रॅम मिथेन मध्ये मिथेनचे किती मॉलिक्यूल्स असतील? तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे मिथेनचे मॉलिक्यूल्स त्यामध्ये असतील. दुसरं एक्झाम्पल, कार्बन डायऑक्साइड CO2. कार्बन 12, CO2 एका ऑक्सिजनचं 16, 2 ऑक्सिजनचं 32, 12 प्लस 32 म्हणजे CO2 जो आहे हा येतो टोटल 44 ग्रॅम. म्हणजे CO2चं मोलार मास जे आहे ते 44 ग्रॅम आहे. यावरनं वाक्य काय तयार होईल? मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस म्हणू आपण, इज इक्वल टू मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल इज इक्वल टू मोलार मास ऑफ कार्बन डायऑक्साइड इन ग्रॅम इज इक्वल टू 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. मी 4 वाक्य जे आता बोलतोय ना कार्बन डायऑक्साइड करता, असे 4 वाक्य तुम्हाला मिथेन करता, अमोनिया करता तुम्ही तयार करा. मिथेन ऑलरेडी डिस्कस केलाय आपण. अमोनिया करता तुम्हाला असे 4 वाक्य लिहून काढायचे आहे. मी कार्बन डायऑक्साइडचे 4 वाक्य बोलतो, ऐका व्यवस्थित. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस इज इक्वल टू मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 कार्बन डायऑक्साइड गॅस मॉलिक्यूल is equal to molar mass of carbon dioxide in gram is equal to 44 gram of carbon dioxide. अशी 4 वाक्य ही तुम्हाला अमोनिया करता तयार करायची आहे. मी एकदा मिथेन करता ही 4 वाक्य बोलतो, ती ऐका, म्हणजे अमोनिया करता तयार करणं तुम्हाला सोपं जाईल. काय आहे? मास ऑफ 1 मोल ऑफ मिथेन गॅस
इज इक्वल टू मास ऑफ 6.022 into 10 raised to power 23 molecules of methane is equal to molar mass in gram of methane is equal to 16 gram of methane. कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन करता सेंटेन्सेस मी सांगितले. अमोनिया करता NH3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्या करता हे 4 वाक्य तुम्ही लिहून बघायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मास ऑफ अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आपल्याला जो गॅस आपल्याकडे आहे गिव्हन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस त्याचं मास कसं काढायचं. मास ऑफ अ गॅस मोजणार कसं आपण. तर एक काम करा, ज्या गॅसचं मास तुम्हाला मोजायचं आहे तो गॅस एखाद्या सील कंटेनर मध्ये तुम्ही भरा. सील कंटेनर मध्ये त्या गॅसला भरलं की ते जे सील कंटेनर विच इज फिल्ड विथ गॅस त्याचं मास तुम्ही मोजा. समजा आपण असं गृहीत धरू की त्याचं मास आलं 100. ठीक आहे. नंतर त्या कंटेनर मधनं गॅस काढून घ्या, त्याला त्या कंटेनरला एम्प्टी करा आणि मग एम्प्टी कंटेनरचं मास मोजा. समजा आपण असं गृहीत धरू ते आलं 90. मग पहा, मास ऑफ अ सील कंटेनर फिल्ड विथ गॅस. गॅस असलेल्या कंटेनरचं मास 100 होतं. रिकाम्या कंटेनरचं मास 90 आहे. मग 100 मायनस 90 म्हणजे 10. हे जे 10 आहे हे 10 काय असेल तर इट इज अ मास ऑफ अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. जो गॅस आहे त्या गॅसचं मास असेल 10. कसं काढलं आपण तर पहिले एम्प्टी कंटेनरचं मास मोजून घ्या. त्याच्यानंतर त्या कंटेनरमध्ये जो गॅस आहे ज्याचं मास मोजायचं तो फिलअप करा. तो फिलअप केल्यानंतर त्या कंटेनरचं विच इज फिल्ड विथ गॅस त्याचं मास मोजा. लेट अस कन्सिडर दॅट मास इज 100 आणि एम्प्टी कंटेनरचं होतं 90. मग 100 मायनस 90 म्हणजे 10. नॅचरली इट विल बी द मास ऑफ अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. ठीक आहे. पुढे युनिट ऑफ मास ग्रॅम सीजीएस सिस्टीम मध्ये आणि किलोग्रॅम हे एमकेएस सिस्टीम मध्ये पण चालतं आणि एसआय सिस्टीम मध्ये सुद्धा आपण वापरत असतो. ठीक आहे ना. नंतर अबाउट व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आता वी नो दॅट गॅस ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस and that's why the volume of the gas is equal to volume of the container in which it is placed because gas occupies all the available space. ज्या कंटेनर मध्ये तुम्ही गॅसला ठेवलेला आहे त्या कंटेनरचं व्हॉल्यूम म्हणजेच गॅसचं व्हॉल्यूम असतं बिकॉज गॅस ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस. ठीक आहे. युनिट ऑफ व्हॉल्यूम क्युबिक सेंटीमीटर, डीएम क्यूब, एमएल, लिटर यासारखे युनिट्स आपण वापरणार आहोत. टेम्परेचरचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट, केल्व्हिन यासारखे युनिट्स वापरले जातात. आता यांचं रिलेशन काय तर डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट या दोघांमधलं रिलेशन सांगणारे 2 फॉर्म्युले आपण इथे दिलेले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 और डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 इन ब्रॅकेट डिग्री फॅरेनहाइट मायनस 32 असं त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तर हे 2 फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्शन करू शकता किंवा फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये केल्या जाऊ शकतं. एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. 40 डिग्री सेल्सिअसला आपल्याला फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. किती डिग्री सेल्सिअसला 40. मग कसा करणार. डिग्री फॅरेनहाइट इथे सोडवतो मी. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 40 डिग्री सेल्सिअस प्लस 32 आहे. बरोबर आहे. मग इथे 8 72 येईल प्लस 32 म्हणजे या ठिकाणी 104 फॅरेनहाइट डिग्री फॅरेनहाइट आल्याचं दिसेल. म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस दॅट इज 104 डिग्री फॅरेनहाइट. तुम्ही एक काम करू शकाल या ठिकाणी तुम्ही 50 डिग्री सेल्सिअसला फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्ट करून बघा. हे होमवर्क लक्षात घ्या. 50 डिग्री सेल्सिअसला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. 104 फॅरेनहाइटला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करून बघा. 2 प्रश्न सांगितले. पहिला प्रश्न 50 डिग्री सेल्सिअस कन्व्हर्टेड टू फॅरेनहाइट आणि दुसरा प्रश्न 104 फॅरेनहाइट याला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करून बघा. आणि काही मनाने एक्झाम्पल्स घ्या ज्यामध्ये डिग्री सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनहाइट मध्ये करून बघायचं, फॅरेनहाइटचं कन्व्हर्शन डिग्री सेल्सिअस मध्ये करून बघायचं. याचा आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवताना काम पडत असतं. अजून एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये केल्व्हिन आणि डिग्री सेल्सिअसचं रिलेशन दिलंय. समजा
केल्व्हिन मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करायचं असेल डिग्री सेल्सिअसचं, आता आपण 40 डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये केलं होतं, आता 40 डिग्री सेल्सिअसचं आपण केल्व्हिन मध्ये कन्व्हर्शन करू. म्हणजे काय, 40 प्लस 273.15 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 300 किती येईल बघा, ते 313.15 एवढे केल्व्हिन तुम्हाला आल्याचं दिसेल. बेरीज बरोबर आहे का बघा, 110 70 30 आणि हे 10 ते 100 बरोबर आहे. तर या ठिकाणी 313.15 केल्व्हिन आल्याचं आपल्याला दिसून येईल. बरोबर आहे की नाही. तर दिस इज अबाउट दी कन्व्हर्शन ऑफ डिग्री सेल्सिअस इंटू केल्व्हिन. असंच एखादं केल्व्हिनचं घ्यायचं, त्याला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करून बघायचं. आपण स्वतः हे काही चेंजेस करून बघणं आवश्यक आहे. फॉर्म्युले मात्र लक्षामध्ये ठेवा. डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 किंवा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 डिग्री फॅरनहाइट मायनस 32. ठीक आहे की नाही. आणि टी केल्व्हिन इज इक्वल टू टी डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. काही वेळेला प्रॉब्लेम सोडवताना 273.15 घेण्याच्या ऐवजी नुसतं 273 सुद्धा काही ठिकाणी घेतल्याचं दिसतं. हे मोर अॅक्युरेट आहे. पण काही वेळेला ब्रॉड व्ह्यूनी नुसतं 273 घेऊन सुद्धा प्रॉब्लेम सोडवल्याचं दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रेशर ऑफ द गॅस. नाउ व्हॉट इज प्रेशर? इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. युनिट एरियावरती जेवढा फोर्स टाकला जातो दॅट इज कॉल्ड एज प्रेशर. तर इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया ऑन द वॉल्स ऑफ अ कंटेनर इन विच द गॅस इज प्लेस्ड. What is pressure of the gas? It is the force exerted by the gas on the unit area of a container in which the gas is placed. That is called as the pressure of a gas. तुम्हाला प्रेशर ऑफ द गॅस जर का मोजायचं असेल तर तुम्ही सिंपल बॅरोमीटर किंवा मर्क्युरी मॅनोमीटरच्या माध्यमातून ते मोजू शकाल. नेक्स्ट पिरियड मध्ये किंवा 2-3 पिरियड मध्ये आपल्याला मर्क्युरी मॅनोमीटरचा अभ्यास आहेच. तर त्यावेळेला कसं प्रेशर मोजल्या जातं याचं एक्झाम्पल मी तुम्हाला त्या ठिकाणी मर्क्युरी मॅनोमीटर एक्सप्लेन करताना समजून सांगेल. सध्या फक्त नावं लक्षात ठेवा की प्रेशर ऑफ द गॅस कॅन बी मेजर्ड बाय सिंपल बॅरोमीटर और मर्क्युरी मॅनोमीटर इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम इन सेंटीमीटर. पुढे आहे एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याला पास्कल म्हणजे पीए असं मोजलं जातं. तर प्रेशर ऑफ द गॅस इज मेजर्ड इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज पास्कल. Density, we know that density is equal to mass upon volume and kilogram per meter cube is the SI unit for the density. ठीक है. Now next concept is diffusion. What is diffusion? It is the process of mixing of two or more gases to form the homogeneous mixture. It is the process of mixing of two or more gases to form the homogeneous mixture that is called as diffusion. एकमेकांमध्ये पसरणे, एकमेकांमध्ये मिसळणे याला आपण डिफ्युजन असं म्हणू शकतो. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ द गॅस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिफ्यूज पर युनिट टाइम. व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिफ्यूज पर युनिट टाइम दॅट इज कॉल्ड एज रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस. रेट दॅट इज स्पीड. रेटला आपण काय म्हणत असतो? स्पीड. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस दॅट इज स्पीड ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस is nothing but the volume of the gas diffused per unit time that is called as rate of diffusion of a gas, and its formula is volume of gas diffused divided by time required for the diffusion of a gas. Volume of the gas diffused divided by the time required for the diffusion of that gas is equals to rate of diffusion of a gas. व्हॉल्यूम क्युबिक सेंटीमीटर टाइम सेकंद म्हणजेच क्युबिक सेंटीमीटर पर टाइम किंवा डीएम क्यूब पर सेकंद किंवा सीएम क्यूब पर सेकंद असं आपण रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅसचं युनिट घेऊ शकतो. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ अ गॅस. म्हणजे जेवढं मोलार मास कमी तेवढं रेट ऑफ डिफ्युजन जास्त. म्हणजे जेवढा गॅस लाइटर असेल, हलका असेल तेवढा तो लवकर पसरल्याचं दिसून येईल. जेवढा गॅस हेवियर असेल तेवढा तो उशिरा पसरल्याचं दिसून येईल. म्हणून आपण काय दिलंय? रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ अ गॅस and rate of diffusion is greater in lighter gases as compared to heavier gases. All this is about the measurable properties of atmospheric air जी आहे. It is the mixture of nitrogen, oxygen, carbon dioxide and water vapor mainly.
म्हणजे आपली जी ऍटमॉस्फिअरिक एअर आहे यामध्ये प्रामुख्याने कोण असतं, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि वॉटर व्हेपर हे प्रामुख्याने ऍटमॉस्फिअरिक एअरमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपल्याला टोटल 118 एलिमेंट्स माहिती आहेत. या 118 पैकी फक्त 11 एलिमेंट, ओनली 11 एलिमेंट्स एक्झिस्ट इन गॅसियस स्टेट. मग कोणकोणते आहे? पहिले तर सगळे इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन, अरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, 1 2 3 4 5 6 हे जे 6 आहेत हे मोनो ऍटॉमिक गॅसेस आहेत, 6 आहेत हे. त्याच्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन हे जे आहे हे डाय ऍटॉमिक गॅसेस आहे, हे जवळपास 5 गॅसेस आहे. आणि O3 दॅट इज ओझोन हा ट्राय ऍटॉमिक गॅसेस हा एक आहे. तुम्हाला ही तर टोटल 12 होते. पण लक्ष द्या यामध्ये O2 आणि O3 हे दोघे एकाच एलिमेंट पासून बनलेले आहे आणि तो एलिमेंट कोणता आहे? ऑक्सिजन. आणि म्हणून आपण सांगितलं की ओनली 11 एलिमेंट्स एक्झिस्ट इन गॅसियस स्टेट. त्यापैकी इनर्ट गॅसेस मोनो ऍटॉमिक आहे, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन हे डायॲटॉमिक गॅसेस आहे आणि ओझोन हा ट्रायॲटॉमिक गॅस आहे. दिस इज अबाउट द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस अँड सम कन्सेप्ट अबाउट गॅसेस. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला गॅस लॉज हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायचा आहे. थँक्यू.